चला तर मग आता आपण पुढची रेसिपी बघणार आहोत बरं का. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण प्रत्येक सोमवारी तुम्हाला लागणारा एक मजेदार नैवेद्य आपण इथे बघणार आहोत. आता इथे आपण गूळ घेतलेला आहे एका भांड्यामध्ये, थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्याला गरम करायला ठेवलं आहे. तो गूळ किती घ्यायचा आहे ते संपूर्ण मी तुम्हाला प्रमाण सांगतो. त्याआधी आपण इथे वेलची कुटून घेतली आहेत आणि त्यामध्ये घरामध्ये असलेले काही ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. बरं, सोबत आपण एका जाडबुडाच्या पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये 50 ग्रॅम इतकं आपण गव्हाचं जाडसर दळून घेतलेलं पीठ घातलं बरं का. त्याला आपण या तेलामध्ये मस्त खरपूस असं भाजून घेणार आहोत. इथे आपण शेंगदाणा तेलाचा वापर करत आहोत. तुम्ही इथे साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकतात आणि याला मस्तपैकी खरपूस तुम्ही याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे छान. बरं, हे खरपूस परतत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ सुद्धा तुम्ही घातलं तरी चालतं बरं का. त्यामुळे गोडाच्या पदार्थाची चव आणखीन छान लागते. पण जर का तुम्ही आळणी नैवेद्य देत असाल तर त्यामध्ये मीठ नाही घातलं तरी चालणार आहे. तुम्ही बघू शकतात इकडे हे मस्तपैकी खरपूस असं आपलं या तेलामध्ये छान परतलं जात आहे. तिकडे गुळाचं आपलं पाणी तयार होतं आहे. तिथे आपण 50 ग्रॅम गुळ घातला होता